मंडळी, जादूटोणा विरोधी कायदा नसता तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला भोंदू बाबा म्हणजे अशोक खरात आतापर्यंत बाहेर आला असता। हो, हे खरं आहे। याच कायद्यासाठी एका माणसाने आपल्या आयुष्याची तब्बल 18 वर्ष रक्ताचे पाणी केले होते। ते नाव म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर। जर डॉक्टर दाभोलकर नसते, अँटी ब्लॅक मॅजिक ऍक्ट हा कायदा कधीच अस्तित्वात आला नसता। तर अशोक खरातवर केवळ बलात्काराचे किंवा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असते आणि तो पळवाटा शोधून जामिनावर बाहेर आला असता। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी हा कायदा आणण्यासाठी नक्की कोणता संघर्ष केला आणि अँटी ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013 हा कायदा नक्की काय आहे तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। स्वतःला देव माणूस म्हणून घेणारा भोंदू बाबा अशोक खरातनं नाशिकमध्ये जे साम्राज्य उभं केलं होतं ते केवळ भक्तीच्या जोरावर नव्हतं, तर ते भीती आणि अंधश्रद्धेच्या पायावर उभं होतं। स्वतःला देवाचा अवतार सांगून महिलांना संमोहित करून आणि अघोरी विधीच्या नावाखाली त्यांचं शोषण करणं हा त्याचा नित्यक्रम झाला होता। पण जेव्हा हा गुन्हा उघडकीस आला तेव्हा पोलिसांकडे सर्वात मोठं हत्यार होतं, ते म्हणजे डॉक्टर दाभोलकरांनी दिलेला जादूटोणा विरोधी कायदा। या जादूटोणा विरोधी कायद्याच्या एका कलमानं या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या। यामुळेच तो लवकर सुटेल याची आता शाश्वती नाही। पण हा कायदा इतक्या सहजासहजी आला नाही। डॉक्टर दाभोलकरांना यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली। प्रथमतः डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नक्की कोण होते हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावात झाला। त्यांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले। पुढे 1970 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी सातारा येथे आपला दवाखाना टाकला। पण तेव्हा त्यांनी पाहिलं की एखादा माणूस आजारी पडला की लोक त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी बाजीच्या नादी लागायचे। तिथे त्याला चटके दिले जायचे, अमानुष मारहाण केली जायची, तर कधी संशयावरून एखाद्या महिलेला डाखीन ठरवून तिची नग्न धिंड काढली जायची। हे सगळं पाहून दाभोलकरांचे मन सुन्न झाले। त्यांनी विचार केला की मी दवाखान्यात बसून दिवसाला 50 रुग्ण बरे करेन, पण समाजात पसरलेली ही अंधश्रद्धेची महामारी कशी रोखणार? आणि याच विचारातून 1982 मध्ये त्यांनी आपली 25 वर्षीय वैद्यकीय सेवा बंद केली आणि अंधश्रद्धेविरुद्ध एल्गार पुकारला। सुरुवातीला महाराष्ट्रात वेगवेगळ्या पातळीवर अंधश्रद्धेविरुद्ध काम करणाऱ्या काही लहान संस्था होत्या। यामध्ये प्राध्यापक श्याम मानव यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सक्रिय होती। डॉक्टर दाभोलकर सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करत होते, मात्र कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी त्यांनी 1989 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली। ही केवळ एक संस्था नव्हती, तर ती एका वैचारिक क्रांतीची सुरुवात होती। दाभोलकरांनी या चळवळीची सुरुवात करताना केवळ भाषण केले नाही, तर त्यांनी भोंदू बाबांना उघड आव्हान दिलं, जर तुमच्याकडे खरंच देवी शक्ती असेल तर ती बंद खोलीत सर्वांसमोर सिद्ध करून दाखवा आणि रोख लाखो रुपये घेऊन जा। पण दुर्दैव असं की एकही भोंदू बाबा हे आव्हान स्वीकारायला समोर आला नाही। उलट या एका आव्हानानं महाराष्ट्रातल्या चमत्कारी बाबांच्या साम्राज्याला हादरे बसू लागली। मग त्यांनी वेगळीच खेळी खेळली। त्यांनी दाभोलकरांना धर्मविरोधी आणि नास्तिक ठरवून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विष कालवायला सुरुवात केली। ठिकठिकाणी त्यांचे ताफे अडवले, त्यांच्या अंगावर शाई फेकली, त्यांना धमक्या देण्याची सत्र सुरू झाली। पण दाभोलकर डगमगले नाही। उलट त्यांनी हा लढा कायदेशीर करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा मसुदा तयार केला। या मसुद्यामुळे तर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली। तब्बल 18 वर्ष हा कायदा विधानसभेत रखडला होता। प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की हा विषय बाजूला सारला जायचा। विरोधकांचं म्हणणं होतं की हा कायदा भक्तीवर घाला घालतोय, पण दाभोलकर ठाम होते की हा कायदा भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीवर घाला घालतोय। त्यांनी पदयात्रा काढल्या, उपोषणं केली आणि हजारो तरुणांची फळी उभी केली, पण तरी हा कायदा संमत होत नव्हता। जसजसा दाभोलकरांचा प्रभाव वाढू लागला आणि भोंदू बाबांचे धंदे बंद होऊ लागले, तसतसे त्यांच्यावरचे हल्ले आणि धमक्यांची सत्र सुरू झाली आणि अखेर तो काळा दिवस उजाडला। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी फिरायला गेलेल्या डॉक्टर दाभोलकरांवर 2 हल्लेखोरांनी पाठीमागून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। पण मारेकऱ्यांना ठाऊक नव्हतं की माणसाची हत्या करता येते, विचारांची नाही। दाभोलकरांच्या रक्ताने पुण्याचा रस्ता माखला होता, पण त्या रक्ताच्या थेंबातून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। ज्या कायद्यासाठी त्यांनी 18 वर्ष लढा दिला, तो कायदा मंजूर करण्यासाठी अखेर त्यांच्या बलिदानाची गरज भासावी हे या व्यवस्थेचं दुर्दैव होतं। त्यांच्या हत्येनंतर अवघ्या 4 दिवसात लोकांच्या प्रचंड संतापामुळे सरकारला झुकावं लागलं। महाराष्ट्र सरकारनं या कायद्याच्या वटहुकमावर स्वाक्षरी केली आणि 26 ऑगस्ट 2013 पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला। महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकत कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांनी असे कायदे केले। मंडळी, आज जेव्हा आपण अशोक खरात सारख्या प्रकरणांकडे पाहतो तेव्हा दाभोलकरांच्या त्या दूरदृष्टीची किंमत समजते। हे सगळं रोखण्यासाठी आज पोलिसांच्या हातात हेच कायदेशीर शस्त्र आहे। जर हा कायदा नसता तर खरातने स्वतःला देवाचा अवतार असल्याचं सांगून
कायद्याच्या पळवाटा शोधल्या असत्या. हा कायदा म्हणजे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायदा 2013 असा आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जर कोणी स्वतःमध्ये देवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांची फसवणूक करत असेल तर तो या कायद्यानुसार गुन्हा आहे. अशोक खरातने नेमकं हेच केलं. त्याने स्वतःला देवाचा अंश सांगितलं आणि लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला. या कायद्यात अशा 12 प्रमुख अघोरी प्रथांचा समावेश आहे ज्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर जर कोणी करणी बाधा काढण्याच्या नावाखाली एखाद्याला मारहाण करत असेल, अघोरी विधी करत असेल किंवा देवी कोपाची भीती दाखवून महिलांची आबरू लुटत असेल तर अशा गुन्हेगारांना हा कायदा थेट गजाआड करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा अजामीनपात्र आहे. म्हणजे एकदा का या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला की आरोपीला सहजासहजी जामीन मिळत नाही. खराच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. पोलिसांनी केवळ फसवणुकीचे गुन्हे लावले नाही तर जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलमामुळे त्याचा पाय आता खोलवर अडकला. मंडळी, नरेंद्र दाभोलकर एक सुशिक्षित डॉक्टर होते ज्यांना समाजात मोठा मान सन्मान होता, जे हवं तसं सुखात राहू शकत होते. पण त्याच माणसानं महाराष्ट्रातल्या साध्या भोळ्या आणि गरीब माणसांची भोंदूबाबांकडून फसवणूक थांबवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आणि त्याच विवेकाचा आपल्या समाजातील काही सकुचित विचारांच्या लोकांनी गळा घोटला. तर तुम्हाला काय वाटतं, अशा भोंदूबाबांना आळा घालण्यासाठी कोणती शिक्षा झाली पाहिजे? तसेच या भोंदूबाबांच्या फसवणुकीला राजकीय नेते जबाबदार आहेत का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.